नाशिकमध्ये आयोजित एका जाहीर कार्यक्रमात मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर नवा वाद निर्माण झालाय। हिंदूंनी हिंदूंकडूनच वस्तू खरेदी कराव्यात, हिंदूंव्यतिरिक्त कुणालाही कुंभमेळ्यात स्टॉल्स लावू देणार नाहीत असा इशारा देखील त्यांनी दिलाय। दरम्यान त्यांच्या या विधानानंतर आता चांगलाच वाद पेटलाय। पाहूयात। आपल्या कुंभमेळ्यामध्ये लक्ष ठेवा, आजूबाजूला फिरलं पाहिजे। हे कोणीही अगर तिथे स्टॉल लावायला आले तर स्टॉल सकट उकळून टाका। आम्ही मंत्रालयामध्ये बसलोय, काही चिंता करू नका। नितेश राणेंच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा वाद पेटलाय। नाशिकमधील एका कार्यक्रमात नितेश राणेंनी हिंदू मुस्लिमच्या मुद्द्याला पुन्हा एकदा हवा दिली आहे। नाशकात यावर्षी कुंभमेळा होणार असून त्याची जय्यत तयारी सुरू आहे। दरम्यान या कुंभमेळ्यात फक्त हिंदूंनी स्टॉल लावावेत, इतरांनी लावू नयेत असा इशारा नितेश राणेंनी दिलाय। इतरांचे स्टॉल उखडून टाकण्याचाही आदेश यावेळेला नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना दिलाय। त्यामुळे त्यांच्या विधानानं चांगलंच वातावरण तापलंय। आपल्या कुंभमेळ्यामध्ये लक्ष ठेवा, आजूबाजूला फिरलं पाहिजे। हे कोणीही अगर तिथे स्टॉल लावायला आले तर स्टॉल सकट उकळून टाका। आम्ही मंत्रालयामध्ये बसलोय, काही चिंता करू नका, काही चिंता करू नका। हे शेवटी आमचं राष्ट्र आहे, आमची हिंदू राष्ट्राची माती आहे। इथे कोणालाही आम्ही अशा पद्धतीने सहन करणार नाही। हीच आमची भूमिका घेऊन आज आम्ही सगळेजण काम करू। नितेश राणेंच्या या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं त्यांच्यावर हल्लाबोल केलाय। राणेंच्या विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मत काय असा सवाल संजय राऊतांनी केलाय। तर नितेश राणे हिंदू मुस्लिमांमध्ये द्वेष का निर्माण करतायत असा सवाल उपस्थित करत किशोरी पेडणेकर यांनी देखील नितेश राणेंचा समाचार घेतलाय। अशा प्रकारे जर कोणी सांगत असेल, बोलत असेल तर त्याच्यावरती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं आहे ते त्यांच्या कॅबिनेटमध्ये आहे, आणि राष्ट्रपतीचं काय म्हणणं आहे, आणि देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचं ह्याच्यावरती काय म्हणणं आहे हे एकदा कळावं आम्हाला। का देशात तुम्ही असं हिंदू मुस्लिम करताय? म्हणजे आमच्या बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं, जे देशाच्या विरोधात आहेत ते देशद्रोही आहेत, मग ते कोणी असू दे। आता किती हिंदूंनी पण काय गोष्टी केल्या, मुसलमान करतायत दुसरे। आपण धर्मवाद, जातीवाद, पंथवाद न करता नागरिकांना सुखसोयी एक मंत्री बोलतायत हे बेजबाबदारपणे बोलणं मला वाटतं हे रॉंग आहे, आणि याच्या सिली क्वेश्चनला आम्ही उत्तर देणार नाही। नितेश राणेंच्या वक्तव्याचा नाशिककरांनी देखील निषेध केलाय। रमजानमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांची दुकानं आहेत, मग कुंभमेळ्यात का नसावीत असा सवाल नागरिकांनी केलाय। तसंच संविधानाची शपथ घेऊन संविधान विरोधी काम नितेश राणे करत असल्याची टीका नितेश राणेंवर करण्यात आली आहे। मार्केट रमजान निमित्त 1 महिन्यापासून सुरू आहे। त्याच्यामध्ये सर्व दुकानं हे हिंदू आणि मुस्लिमांनी मिळून लावलेली आहे, आणि खरेदीदार सुद्धा हे हिंदू आणि मुस्लिम आहेत। आणि तिथे जाऊन जर चौकशी केली खऱ्या अर्थाने, मी तर म्हणतो सर्व चॅनलवाल्यांनी संध्याकाळी जाऊन त्या बाजारामध्ये पाहावं का दुकानं कोणी लावलेली आहे, दुकानामध्ये कोणकोणत्या धर्माचे लोक आहेत, कोणकोणत्या समाजाचे लोक आहेत, खरेदी करणारे कोणत्या समाजाचे लोक आहेत। आणि आपण संविधानाची शपथ घेतली असताना त्या संविधानामध्ये आपण शपथ घेतली होती का कोणत्याही धर्माबद्दल, कोणत्याही जातीबद्दल आकस पाळला जाणार नाही, आणि त्या संविधानाच्याच विरोध काम करतात। याआधी देखील नितेश राणे त्यांच्या एका वक्तव्यामुळे वादात सापडले होते। मदरशात दहशतवादी निर्माण होतात असं वादग्रस्त विधान त्यांनी केलं होतं। त्यांच्या विधानानंतर देखील मोठा वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं। मदरसे पाहिजेत कशाला आपल्याला, ह्याच मूळ मुद्दा आहे। हे मदरसे आतंकवादीचे अड्डे आहेत, आतंकवादी घडवतात। कुठल्या, तुम्ही मला सांगा, कुठल्या इस्लामिक राष्ट्रामध्ये असे आम्ही मदरशाच्या सारखेच आम्ही कुठले हे शाळा उघडल्या आणि तिथे फक्त भगवद्गीता शिकवायला चालू केलं, हिंदू संस्कृतीचे धडे? ह्या लोकांना इस्लामिक राष्ट्रामध्ये परवानगी आहे का हो आम्हाला? मग आम्ही कशाला हे मदरशांचे हे लाड करायचे? नितेश राणे जी एक मंत्री है, उनको सोच समझ के बोलना चाहिए, और अगर वो बोलते हैं तो उन्हें सिद्ध करना चाहिए, और सिद्ध नहीं करते हैं तो आप लोगों ने उनसे पूछना चाहिए कि आप राजीनामा कब दोगे। आज अगर मदरसों का इतिहास अगर आप देखने जाएंगे तो आज़ादी से पहले का अगर आप देखोगे तो यही मदरसों के उलमाए कराम थे, यही मदरसों के बच्चे थे जो झाड़ों पे जो अंग्रेजों ने लटकाने का काम किया था। अगर कहीं पे कोई गलत काम होता है तो उस पर कार्रवाई होनी चाहिए। नितेश राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका थांबत नाहीये।
हिंदू मुस्लिम मुद्द्यावर त्यांनी केलेल्या वक्तव्यांनी नेहमीच वाद निर्माण होतो. पक्षाकडून त्यांना वेळोवेळी तंबी देखील दिली जाते. मात्र तरीही नितेश राणे वादग्रस्त वक्तव्य करतात. दरम्यान आता कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केलेल्या वक्तव्यानं चांगलंच राजकारण पेटलंय. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.